हरिओम. आज शनिवार 15 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण प्रवचन सांगणारा जरी असला ना, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचं प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असं नाही. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असं काही नाही. तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असं नाही. संत जरी झाला तरी त्याने 4 माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणं हे संतांचं वागणं नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही ना. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते. आणि अशा संतांचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचं प्रेम लागणं किंवा सतत मुखात नाम येणं हे संतांच्या संगतीत राहून साधायचं असतं ना. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसंच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणं हीच योगशक्ती आहे. हुकूम कितीही कडक असे नका, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीला कागदाला महत्त्व आहे ना. नाम हे सर्व साधनात सहीसारखं आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे, रागाच्या भरात तो आपलं डोकं आपटून घेई. त्याला मी सांगितलं, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी तुला राग येईल त्यावेळी त्या नामाकडे पहा. आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे, अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही. मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.